दीपेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत कामत. 2 षटकांचा सामना असणार आहे याची नोंद ठेवा आणि स्पीडअपने गेम ऑन ठेवा. कोणत्याही संघाला बॅड लाईट होणार नाही याची नोंद ठेवा. जावे इथून सामन्याला सुरुवात करायचं आहे. अवधूत पहिला चेंडू या पहिल्या षटकातील दीपेश आणि त्याचबरोबर परागची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल वरती चेंडू लांब लचक पाठवलाय 6 धावेसाठी. इथून दीपेशच्या बॅट मधनं बॉल आला आला. थँक्यू सो मच. मागच्या मॅच मध्ये सुद्धा खूप मोठी फलंदाजी राहिली होती दीपेशच्या बॅट मधनं. या मॅच मध्ये सुद्धा पहिलाच बॉल वरती अवधूत वरती हल्ला बॉल षटकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथून सरळ बॅटनं मात्र धावा येत आहेत तर उलट्या बॅटनं खेळण्याचं काही गरज नसताना तर चेंडू डॉट बॉल जाताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. 1 षटकार आणि 1 डॉट. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6. पाहूया तिसरा चेंडू घेऊन पुन्हा उडवण्याचा प्रयत्न. उंची जास्त घेतली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक मोहम्मद पोहोचेल का. पोहोचलाय. काय कमालीचा झेल. रनिंग झेल मोहम्मद यांच्या हातामध्ये टिपला जातोय. काय कमालीचा झेल. अप्रतिम झेल इथे पाहायला मिळतोय. मोहम्मद अप्रतिम झेल टिपताना. गुड टेक अँड सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज दीपेश बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. धन्यवाद. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दिव्यांशू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये काही कमालीचा जेल पाहायला मिळाला. काय एफर्ट लावली गेली मोहम्मदच्या माध्यमातून आणि इथून महत्वाचा विकेट आहे. याच माइंडसेटनं मात्र मोहम्मद धावत सुटले जेल पकडण्यासाठी आणि खूप लांबवर होता चेंडू परंतु जेल टिपण्याची ती जिद्द राहिली आणि तो जेल कॅरी केलाय. शफल झाले. इथून फाईन मध्ये बॅकवर्ड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतं. चेंडू नक्कीच रोखला गेलाय दिवेश पाटीलच्या माध्यमातून यशच्या मागे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती शांत झाली आहे. स्कोर कार्ड जर आपण तपासलं तर पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. मी म्हटलं होतं अवधूतकडे ती गुणवत्ता आहे. पहिला चेंडू दुसरा चेंडू जर जावा येत असतील तर त्यानंतर व्हेरिएशन केले जातात आणि चेंडू डॉट घेणं हे त्यांच्यातली गुणवत्ता राहिली आहे. पुन्हा स्लॉट मध्ये होता परंतु तेवढं लांब जाणार नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत उमेर. जेल टिपतील आणि इथून फलंदाज पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात. विकेट डाऊन. फलंदाज बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज हास्य आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून न्यूमॅन म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. अवधूत त्यांच्या षटकातील चेंडूंचा खेळ आपण तपासला तर टोटली चेंडूंचा खेळ क्लिअर केलाय अवधूतनं. 5 चेंडूचा खेळ क्लिअर झाला. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. कम्मालीचं यष्टीरक्षण कम्मालीचं ओव्हर. पहिल्याच बॉल वरती 6 आल्यानंतर 5 बॉल इथून कुठेही दावा खर्च नाही. ही त्यांच्यातली गुणवत्ता राहिल्या. अवधूत कामत 1 षटक 6 धावा 1 विकेट. सॉरी 2 विकेट.
जावे इथून श्रेयस देवला मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय. शेवटचं षटक पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च. खूप चांगली गोलंदाजी राहिली अवधूतकडनं. कमबॅकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिक गोलंदाजी ज्याला म्हटली जातं. पाहूया इथून श्रेयस. ओहो, पराग इथून अपेक्षित आहे. वाईड मिळेल का पंच? तर यस, पंच सांगतात मिळेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धावा मिळतात. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 7 धावा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. तो संघ जिंकेल तो शेवटच्या दिवसासाठी मात्र क्वालिफायर होताना पाहायला मिळेल. इथून परागने अल्टी पलटी केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउंड चौकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन द बोर्ड. श्रेयस यांच्या षटकातील 2 बॉलचा खेळ. एक बॉलचा खेळ झालाय. दुसरा चेंडू इथं पाहायला मिळतोय. इथून कार्पेटला रोल केला जातोय. जतीन चेंडूच्या खाली होते. सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न फेकी येते. पाहूया दिवेश पाटील चेंडूला गॅदर करतायत. डायरेक्ट एसटीना लावतायत. परंतु खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि 2 धावा चोरून नेल्या जात आहेत. कधी इथून आपण पाहिलं तर षटकार आणि चौकाराने धावा बनतात असं नाही आहे. परंतु एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तर त्याला सिंगल डबल न मात्र धावा बनवून सुद्धा एक मोठ्या धावसंख्येकडे सुद्धा आपण वळू शकतो. आणि तीच धावा बनवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतात. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळलं जाते आणि खराब चेंडूला पनिशमेंट दिली जाते. इथून पाहिलं पंचांकडे लावड अपेल आणि पंच सांगतायत ओ यू टी. फलंदाज लेग बिथ फोर. विकेट डाऊन होतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर न्यूमॅन चैतन्य चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर फटका पुन्हा एकदा फसलाय. परंतु नो मॅच लँड मध्ये लँडिंग होते. सिंगल परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न कुठेही दिला जाणार नाहीये. मनीष वैद्य मात्र चेंडू खाली येत आहेत. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू. फटका पुन्हा एकदा फसलाय. पाहूया सिद्धार्थ किनी वेगाने धावा सुटल्यात परंतु जेल पकडू शकलेले नाही आहेत. 2 धावा इथून न परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगला प्रयत्न इथून सिद्धार्थच्या माध्यमातून राहिलं. 2 धावा परिपूर्ण होतील. धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. ब्लॉक होलचा चेंडू पाहायला मिळते. भावेश पाटील चेंडू खाली आणि इथून सिंगल धाव परिपूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 आणि 18 धावांचा टार्गेट सेट केला जातोय. इथून सरावली संघाच्या माध्यमातून घेऊया एक डीजे वाला सॉन्ग आणि येऊया लगेच इन ऍक्शन मध्ये. लगेच बाहेर या आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या सरावली संघ.
तर जाऊया इथून विजयासाठी 18 धावांचा टार्गेट आहे आणि इथून फलंदाज पाठवा लगेच श्रेयश आणि दिवेश लगेच या मैदानाच्या आतमध्ये. जाऊया दीपेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकाचा खेळ घेऊन आणि त्याचबरोबर सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला श्रेयस देव आणि दुसऱ्या बाजूला दिवेश पाटील. 12 चेंडू 18 धावेचा टार्गेट. पहिलाच बॉल दीपेश कडनं. पहिल्याच बॉल वरती हल्ला बोल, चेंडू चाललाय सीमा पार, षटकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न आता राहिला गेलाय आणि हा चेंडू मात्र डॉट बॉल जाताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं होतं. दीपेशने सुद्धा तेच केलं होतं. पहिलाच बॉल षटकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू स्विच हिट खेळला होता. आता इथून श्रेयस सुद्धा तेच करतोय. पहिला बॉल षटकार आला सरळ बॅटनं, त्यानंतर दुसरा चेंडू स्विच हिट केलं आणि इथून सॉफ्टहँडनं मात्र चेंडूला मनगटाच्या साह्याने ढकलून काढलाय. सिंगल कंप्लीट झालाय. पराग चेंडू वरती आलाय, फेकी आलाय परंतु खराब राहिली आहे फेकी, परंतु बॅकअप येतोय. 2 मिळतील. या 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवरती. आता 10 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ तपासला तर चेंडूचा खेळ क्लिअर झालाय 3. येणारे चेंडूचा खेळ बाकी असेल 9. 9 चेंडूमध्ये आवश्यकता असेल विजयासाठी 10 धावेची. 9 चेंडू 10 धावा. मागचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस आपण पाहतोय. एक गाव एक फॉर्मॅट, 14 संघ आजच्या दिवसामध्ये सहभागी होते. त्यातील हे 2 संघ शेवटचे, त्यातील एक संघ मात्र क्वालिफायर होताना आपल्याला पाहायला मिळेल. शफल झाले, भरपूर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता चेंडूंचा खेळ बदल घेतोय. 8 चेंडू 10 धावा. ब्लॉकॉलचा चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल साठी चेंडू ढकलला गेलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कुठेही प्रयत्न नाही आहे. श्रेयसला मात्र थांबवलं. दिवेशनं वेट असं म्हटलं गेलं आणि इथून सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. आता 9 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. पागदरे नेटवर्क अप टू डेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. ऑनलाईन जे प्रेक्षक जुडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आणि अशीच स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पागदरे नेटवर्क करेल, परंतु तुम्हाला छोटंसं ते काम करावं लागेल. आणि इथून दिवेश पाटील खेळण्याचा प्रयत्न होतं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथून पंचाकडे लाऊड अपील राहिले होते आणि पंच इथून निर्णय पोहोचवतील. तर डिसिजन पोहोचवायचा आहे लगेच, जास्त वेळ घेऊ नका. पंच निर्णय पोहोचवा. फलंदाज मात्र इथून
बाद घोषित केला जातोय आणि इथून दिवेश पाटीलला परतावं लागेल. आता 6 चेंडूंचा खेळ राहिला. 6 चेंडूमध्ये 9 धावा. पुन्हा एकदा तेच समीकरण पाहायला मी त्या मैदानाच्या आतमध्ये जे मागच्या मॅच मध्ये होतं. तर पूर्णपणे कमालीची गोलंदाजी राहिली. 2 बॉल निर्धाव आले. शेवटचे 2 चेंडूमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी दीपेशच्या माध्यमातून राहिली. आता परागला बॉलिंग ट्रॅकवरती आणलाय. पराग येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शेवटचे 6 चेंडूंची खांद्यावरती जबाबदारी. निर्णायक षटक ज्याला म्हटलं जात असतं तो निर्णायक षटक पराग आपल्या हातामध्ये घेतोय. 6 चेंडू, आवश्यकता आहेत 9 धावेची. पुन्हा एकदा 6-9 हे समीकरण आलंय. त्या मॅच मध्ये सुद्धा तेच पाहायला मिळालं होतं, परंतु पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. परंतु या मॅच मध्ये बघूया पहिलाच बॉल कोणासाठी लाभदायक ठरतोय. आणि इथून पाहिलं तर नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय, म्हणजे लाभदायक ठरतोय तो म्हणजे ध्रुवलियन संघासाठी. परागकडनं चुकी झाली आहे. अशा मुवमेंट वरती, कुशल मुवमेंट वरती आपण जर चुका करताय तर कुठेतरी फार मोठी चूक आहे. कारण की इथून या मुवमेंट वरती ध्रुवलियन संघ आपल्याकडे खेचतोय मुवमेंट हा. आणि 2 धावा मिळतात. 9+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्येत भर होईल. आता विजयासाठी जर आपण तपासलं तर 6 चेंडू 7 धावा. फ्री हिटचा बॉल असेल भावेश पाटील साठी. इथून भावेश पाटील उडवण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा चेंडू जास्त काही खास करू शकलेला नाहीये. चेंडू जातोय डॉट. 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. पाहूया इथून 5 चेंडू 7 धावा. मॅचचं इक्वेशन स्पीड अप करा. पराग पुन्हा 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 भावेश पाटील सांगतोय मी स्ट्राईक सोडणार नाहीये. श्रेयसच्या बॅट मधनं जे धावा येत होत्या, श्रेयस म्हणत होता की मी स्ट्राईक घेतोय, परंतु भावेश सांगतोय माझ्याकडे सुद्धा मी बॅटिंग करू शकतो, म्हणून मी स्ट्राईक सोडणार नाहीये. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. मोठा ट्विस्ट येतोय. जिथे मी म्हटलं होतं क्रिकेट हा खेळ क्षणामध्ये पलटी घेतो आणि तीच पलटी घेतली आहे इथून सरावली संघानं. मागच्या मॅच मध्ये सुद्धा सरावली संघानं, जिथे सरावली संघ पूर्णपणे बॅकफुटला होता आणि असं वाटलं होतं की सरावली संघ हा मॅच आपल्या हातातनं गमावणार आहे, परंतु कुशल मुवमेंट वरती सरावली संघानं मात्र कमबॅक केला. तर नक्कीच दिवेश DS प्रोडक्शन चे मालक संकेत दिवे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा वेलकम, हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण सुद्धा यायचं मुख्य व्यासपीठावरती आणि या शेवटच्या 2 बॉलचा आस्वाद घ्यायचा आहे. ओहो, इथून फटका पाहायला मिळतोय. चेंडू 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 पोचलाय, परंतु क्षेत्ररक्षकी पोचलाय. सिंगल झालाय. डबलचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते. जावे इथून 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. आपल्यालाच बॅट लाईट होतोय. प्लीज दोन्ही बॅटर. 2 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता. फटका सजवलाय. जाणार का? तर जाणार. सीमारेषेच्या पलीकडे हा येतोय षटकार आणि मॅच मात्र फिनिश केली जाते भावेश पाटीलांच्या बॅट मधनं. आणि इथून ध्रुव 11 सातपाडी गरत ट्रान्सपोर्ट या संघानं मात्र
अंतिम दिवसामध्ये मात्र मजल मारली आहे. अभिनंदन असेल आणि कौतुक असेल ते म्हणजे सरावली संघाचं. खूप चांगला खेळ त्यांनीही केला आणि इथून खूप खूप धन्यवाद.